गावाकडचं जेवण म्हटल्यावर त्या जेवणामध्ये येतो अगदी साधेपणा, जे असेल ते साहित्य वापरून बनवलेलं जेवण। तर आज मी आलेलो आहे गावाकडे, पप्पू दादाच्या घरी आलेलो आहे आणि इथे येऊन आज मी एक रेसिपी बनवणार आहे। खरं म्हणजे ही रेसिपी पप्पू दादाचीच आहे आणि त्यांनी जशी बनवली तशी मी बघितलेली आहे आणि ही त्यांची रेसिपी कशा प्रकारे बनवली आणि त्यानंतर ती आम्ही मनसोक्त खाल्ली आणि ती खूप टेस्टी लागली। तर अशी ही गावाकडची रेसिपी, ही अगदी साधीसुधी रेसिपी आणि हे गावाकडच्या चुलीवरचं जेवण म्हणजे चुलीवरचा कोंबडा। ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण पहा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर वेळ न घालवता आपण या रेसिपीला आता सुरुवात करूया। आम्ही घरातून निघालो। घरातून निघता निघता आम्हाला थोडा उशीरच झालेला। तसा हा आमचा नेहमीचाच रस्ता, पण आता ही सगळी जंगलं सुकत चाललेत। उन्हाळ्याचे दिवस आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी ही पानझडी वृक्ष आढळतात। पप्पू दादाकडे पोचता पोचता अगदी संध्याकाळ झाली। हे पप्पू दादाचं घर। मग गप्पा गोष्टी करता करता रात्र झाली। रात्री इकडे शेतावरती सगळं शांत झालं होतं। मग हळूहळू पप्पू दादाने जेवणाची तयारी करायला सुरुवात केली। त्यांनी त्यांच्याच घरचा कोंबडा आमच्यासाठी तयार करायला घेतला होता। सुरुवातीला या कोंबड्याची पिसं काढली जातात, त्यानंतर हा जो कोंबडा आहे तो चुलीवरती या प्रकारे भाजला जातो। या प्रकारे हे चिकन भाजल्याने कोंबड्याच्या शरीराला जे काही बारीक बारीक केस असतात ते निघून जातात। त्यानंतर त्यांनी तो स्वच्छ धुवून मग त्याचे बारीक बारीक तुकडे केले। रात्रीचं अगदी शांत वातावरण होतं। आमच्यासारखंच मनीला सुद्धा भूक लागली होती। मग कांदा वगैरे कापला, कोथिंबीर निवडून ठेवली आणि त्यानंतर मिरच्या कापायला घेतल्या। मिरच्या वगैरे बारीक बारीक तुकडे केल्यानंतर त्यांनी विळ्यानेच आलं सोलायला घेतलं। त्यानंतर या आल्याचे बारीक बारीक तुकडे केले। मी विचारलं, तुम्ही करता तरी काय? तर ते म्हणाले, फक्त बघ तर। मग त्यांनी हे जे आलं, लसूण आणि मिरच्या हे सगळं एका ग्लासामध्ये टाकलं आणि लाटण्याने ठेचायला घेतलं। तर गावाकडे या सर्व गोष्टी केल्या जातात, जे आहे ते त्याच्यामध्ये ही आपली गरज भागवली जाते। मी बघतच राहिलो होतो। ग्लासामध्ये पण हे जे आलं, लसूण आणि मिरच्यांची पेस्ट होती ती अगदी बारीक झाली होती। हे सर्व झालं आणि त्यानंतर मग त्यांनी कोथिंबीर कापून घेतली। मला वाटलं कदाचित ती मॅरिनेशनसाठी असेल, पण ती त्यांनी कशी वापरली हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढे बघाच। हळूहळू मग चुलीमध्ये फाट्या वगैरे सरकवून चूल पेटवली गेली। त्यावरती मस्तपैकी कढई ठेवली गेली आणि त्यानंतर तर हे जे चिकन आहे ते मोस्टली आम्ही काय करतो, मॅरिनेशनसाठी ठेवलं। तर त्यांनी काय केलं, आधी हळद आहे या चिकनवरती पसरवून घेतली। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आणि त्यानंतर त्यांनी हे जे जाडं मीठ होतं ते या चिकनवरती पसरवून घेतलं आणि ते तसंच बाजूला ठेवून दिलं। आता कढईमध्ये तेल त्यांनी ओतलं। त्यानंतर त्या तेलामध्ये तेल गरम झाल्यावरती फोडणीसाठी कांदा टाकला। कांदा व्यवस्थित परतून घेतला। कांदा परतताना ही चुलीमधली लाकडं होती ती कमी जास्त त्यांनी केली। कांदा व्यवस्थित लालसर झाला, मग त्यांनी ही जी पेस्ट केली होती ती त्यांनी टाकली। पेस्ट व्यवस्थित परतून घेतली आणि त्यानंतर हे सर्व जे चिकन होतं ते याच प्रकारे टाकून दिलं। म्हणजे आपण ज्यावेळी हे सर्व तेलामध्ये परतून घेतो त्यांनी तसं नाही केलं। त्यांनी हे सर्व डायरेक्ट त्या चिकनमध्ये टाकून मग त्यांनी ते चिकन परतायला घेतलं। चिकन वगैरे परतल्यावर त्यांनी या कढईवरती झाकण ठेवलं। चिकन
पुन्हा एकदा हलवून घेतलं आणि पुन्हा एक वाफ घेऊन मग त्यानंतर त्यामध्ये अंदाजानुसार पाणी ओतलं. आता पाणी ओतल्यावरती आता वाट बघायची होती ही भाजी कधी शिजेल, कारण भूक भरपूर लागली होती. आमच्यासारखंच सगळेजण वाट पाहत होते. आणि नंतर मग बऱ्याच वेळानंतर ही भाजी शिजली आणि मग शेवटी त्यांनी कोथिंबीर टाकून पुन्हा एक वाफ घेतली. आता या चिकन सारखंच खेकडाची भाजी सुद्धा ते आमच्यासाठी करणार होते. मग बऱ्याच वेळानंतर हे जेवण तयार झालं आणि त्यांनी जेवण वाढून आणलं. तर जेवणामध्ये खेकडाची भाजी म्हणजे चिंबोरीचा रस्सा, कांदा, घरातल्या शेतामध्ये पिकवलेला भात, घरातला गावरान कोंबडा, हे सर्व आम्हाला त्यांनी जेवण वाढून आणून दिलं होतं. मग आम्ही पोटभर जेवलो आणि मग रात्री झोपून गेलो. खरं म्हणजे इकडे पोचता पोचता अगदी संध्याकाळ झालेली. त्यानंतर संध्याकाळी आम्ही या चुलीवरच्या कोंबड्याचा बेत केला आणि त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण अंधारामध्ये आहे. तरी पण थोडा थोडा तुम्हाला दिसत असेलच. तरी पण अगदी साधी आणि सोपी हे गावाकडचं जेवण तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात रहा, खुश रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.